आज आपण 5 मिनिटमध्ये नाश्ता तयार होणार ही डिश बनवत आहे। 1 कप पाणी घेतलेले आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला, थोडंच धनिया पावडर, हळद, अख्खा जिरा आणि मिरची बारीक करून घेतलेली मिक्सरमध्ये मिरची टाकलेली आहे। कांदा बारीक कापून घेतलेला मीडियम आकाराचा कांदा टाकलेला आहे आणि मीडियम आकाराचा टमाटर बी काढून घेतलेले टमाटर कापून घेतलेला आहे। बारीक कापायचा टमाटर आणि कांदा, कोथिंबीर टाकूया। फार जास्त मसाल्याचा वापर नाही करत आहे आपण। यामध्ये मी गाजर किसून घेतलेला आहे। चॉपर असेल, चॉपरने गाजर बारीक करून घेतला तरी चालेल, किंवा कांदा टमाटर चॉपरमध्ये बारीक करून घेतले तर अधिक छान। मी इथे बारीक याच्यामध्ये कापून घेतलेले आहे। गाजर टाकल्यानंतर मिक्स करून घेतलेला, पुन्हा पोहा खायच्या चमचने 1 चम्मच निंबूचा रस टाकलेला आहे। छान असं मिक्स करून घेतलेला। इथे मी कच्चा बटाटा घेतलेला आहे। बटाटा किसून घेऊया। बटाटा छान एकच घेतलेला बटाटा किसून घेतलेला। यामध्ये पाणी टाकलेला, स्टार्च असतं बटाट्यामध्ये तो निघायला पाहिजे। 2-3 पाण्याने धुवून टाकलेला आणि बटाटा जे आपण भाजीचं मिश्रण बनवून घेतलेलं होतं त्यामध्ये टाकलेला आहे बटाटा आणि मिक्स करून घेऊया। छान असं मिक्स करून घेतलेला। यामध्ये टाकूया अर्धा कप रवा, बारीक रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ आणि रवा छान असा मिक्स करून घेऊया। सहज आपल्या घरी जे साहित्य असतं त्यापासूनच आपण चटपटीत अशी डिश बनवू शकतो। रवा आणि गव्हाचं पीठ आपण घेतलेलं आहे, ते जे भाजीचं होते त्यामध्ये मिक्स करून घेतलेला। घट्ट होत होते म्हणून मी पुन्हा यामध्ये थोडंच पाणी टाकलेलं आणि मिक्स करून घेतलेला आहे। फार पातळ पण नाही करायचं आहे आपल्याला आणि फार घट्ट पण नाही। ही डिश 5 मिनिटमध्ये तयार होतं। आपण रव्याचा वापर केलेला आहे म्हणून इथे थोडंच मी 1-2 मिनिट मिश्रण मिक्स करून घेत आहे। बाजूला नॉनस्टिक पॅन घेतलेला, यामध्ये तेल टाकलेला आणि आता आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं आहे ते यावर टाकूया। सहज ही डिश लहान मुलांना आपण खाण्याकरिता देऊ शकतो। आपल्याकडे जे पण भाजीचं असेल ते बारीक करून यामध्ये मुलं खात नसेल तर यामध्ये भाजीचं बारीक करून यामध्ये टाकू शकतो आणि मुलांना हा पराठा खाण्याकरिता देऊ शकतो। दिसायला पण छान दिसतं आणि मुलांना वेगळ्या पद्धतीने दिले तर सहज मुलांना आवडत असतं। आता आपण पलटवून घेऊया। पटकन बनतं, फारसा वेळ लागत नाही। या पद्धतीने छान असे मी पूर्ण छोटे छोटे पराठे बनवून घेतलेले आहे। बघा, आपल्या घरी साहित्य असतं त्यापासूनच आपण चटपटीत डिश बनवू शकतो। रवा आणि गव्हाचं पीठ मी ज्या पद्धतीने घेतलेले होते त्यामध्ये माझे 9 छान असे पराठे बनलेले आहे। इथे मी तेलाचा वापर केलेला आहे, तिथे आपण बटर आणि तूप याचा पण वापर करू शकतो। चटपटीत डिश आहे, नक्की बनवून बघा। आधी चाळणीवर काढायचं, नंतर आपण एका प्लेटमध्ये खाण्याकरिता काढूया। बनवून बघा, दिसायला पण छान दिसत आहे, तशीच खाण्याकरिता पण खूप छान बनलेली आहे। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। घरच्या साहित्यापासून एक चटपटीत डिश 5 मिनिटमध्ये तयार होणार ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। बाय बाय।